आज आपण पाहणार आहोत गुळाची पापडी कशी बनवायची। गुळाची पापडी हा पदार्थ पारंपरिक आणि पौष्टिक पदार्थ आहे, जो खास करून थंडीच्या दिवसांमध्ये केला जातो। चला तर आपण यासाठी लागणारे साहित्य पाहूया। त्यासाठी इथे मी 2 वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे, 1 वाटी गूळ घेतलेला आहे, 1 वाटी साजूक तूप घेतलेला आहे, अर्धी वाटी खोबरे घेतलेले आहे, 1 चम्मच खसखस घेतलेले आहे आणि 1 चम्मच वेलची पूड घेतलेली आहे। चला तर आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। पहिल्यांदा हे 2 वाटी गव्हाचे पीठ जे आहे ते आपण कढईमध्ये घेऊया। आणि त्यामध्ये हे 1 वाटी साजूक तूप घालून घेऊया। आणि हे दोन्ही मिक्स करून घेऊया। गव्हाचे पीठ आणि तूप हे 10 ते 15 मिनिटं भाजून घ्यायचे। गव्हाच्या पिठाचा खमंग असा वास सुटत नाही तोपर्यंत भाजायचे। इथे मला भाजणीसाठी तूप थोडं कमी पडत आहे, तर मी अजून थोडं तूप ऍड करत आहे। तर तुम्ही 2 वाटी गव्हाच्या पिठाला 1.25 वाटी तूप घालू शकता। तर तुम्ही बघू शकता आपले गव्हाचे पीठ आणि तूप हे मिक्स झालेले आहे, त्यातून खमंग असा वास सुटलेला आहे। तर आपण हे इकडे साइडला असे करूया आणि यामध्ये आपण टाकूया भाजलेलं खोबरं, 1 चम्मच खसखस, आणि वेलची पूड हे आपण थोडा वेळ भाजून घेऊया। तुम्ही सेपरेट ही भाजून घेऊ शकता। आता हे भाजून घेतलेलं आहे, आता आपण हे सगळं मिक्स करूया।
हवी असेल तर तुम्ही गॅस चालूच ठेवायचा आणि त्यामध्ये गुळ टाकून गुळ पूर्ण मेल्ट होईपर्यंत मिक्स करत राहायचं. ही गुळपापडी मऊसूद बनवणार असल्यामुळे आपण ह्या गव्हाच्या पिठाच्या उष्णतेमध्येच गुळ वितळवणार आहोत. तर चला तर आपण एक वाटी हा गुळ आहे तो या मिश्रणामध्ये टाकूया. हा मी किसून घेतलेला गुळ आहे. तुम्ही बारीक चिरून किंवा हे करून घेऊ शकता. तर मी या गव्हाच्या पिठाच्या उष्णतेतच हा गुळ मेल्ट करणार आहे. तर तुम्ही बघू शकता किती खमंग असा वास सुटलेला आहे यातून. जर तुम्हाला कडक पाहिजे असेल तर तुम्ही गॅस चालू ठेवून गुळ पूर्ण वितळेपर्यंत मिक्स करू शकता. झालं. तर इथं आपला गुळ वितळलेला आहे. तर आपण ह्याला एका भांड्यात काढून घेऊया. गुळ हे जे मिश्रण आहे ते एका ट्रे मध्ये किंवा एका ताटामध्ये तुम्ही लगेच काढून घेऊ शकता. अशी ही गुळपापडी थापून घ्यायची आहे. गरम गरमच थापून घ्या. थंड झाल्यावर ते असे वडे पडणार नाही त्याची. किंवा तुम्ही हाताच्या साह्याने करू शकता पण भाजण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे तुम्ही असे एक चमचाही घेऊन करू शकता. याला एक 2-3 मिनिटे असंच ठेवून देऊया. हे असं एका चमच्या पाठीमागच्या साह्याने असे मऊसूद करून घ्या वरून. सगळीकडून सपाट अशी गुळपापडी करून घ्या. त्यानंतर आपण 2-3 मिनिटं हे थंड होऊन द्यायचं आणि लगेच त्याला काप पाडायला सुरुवात करायची. केव्हा पण पाडताना काप हे नेहमी मध्यमच पाडायला सुरुवात करायची.
हे असंच थोडा वेळ थंड होऊन द्यायचं. मग आपली तयार होते गुळपापडी. तर तुम्ही बघू शकता आपली गुळी तयार झालेली आहे. तोंडात टाकताच विरघळणारी विरघळणारी अशी ही गुळपापडी आहे. किती छान अशी तयार झालेली आहे. तुम्ही याला रूम टेम्परेचरवर ठेवू शकता किंवा फ्रीज मध्ये ठेवू शकता. तर बघा किती छान अशा गुळपापडी तयार झालेल्या आहेत. तर आपली ही गुळपापडीची रेसिपी तयार झालेली आहे आणि अतिशय सुंदर आणि खमंग अशी चवदार झालेली आहे. तर तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि आमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा. धन्यवाद.